थँक्यू सुरेंद्र सर आणि एमियान परिवार आपलाच परिवार आहे. जास्त वेळ मी याच्यात घालवत नाहीये. थँक्यू सुरेंद्र सर फॉर काइंड माय इंट्रोडक्शन. आपलं सेशन मी आज जास्त करून मराठीतनं घेतोय कारण आपल्या लोकांना जास्त पटेल आणि पटकन इन्फॉर्मेशन सांगता येईल. माझा मी 20 ते 25 मिनिटांचा हे घेतो सेशन. अशा आपल्याला वेळ कमी आहे. क्वेश्चन आन्सरला जास्त वेळ ठेवूया आपण. तर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते काढून ठेवा प्लीज. पहिली गोष्ट म्हणजे विल चा अर्थ बऱ्याच ठिकाणी इच्छापत्र आहे, पण बरेच लोक म्हणताना लिहितात तिथं मृत्यूपत्र. हा चुकीचा अर्थ लावलाय. मृत्यूपत्र नाहीये. विल याचा अर्थ लोकांना असं वाटतं की मृत्यू जवळ आला की करायचंय किंवा विल केला की मृत्यू जवळ आलाय. अत्यंत चुकीच्या अर्थाने आपण ते विचार करतोय. तसं हे नाहीये. विलचा खरा अर्थ जर सगळ्या ठिकाणी बघितला तर इच्छा असा आहे. तर विल करताना सुद्धा, ड्राफ्टिंग करताना सुद्धा माझी एखादी प्रॉपर्टी मी कोणाला द्यावी ही इच्छा आपण मनात ठेवतो आणि ती मनातली इच्छा आपण ती मांडतो. म्हणून याचा अर्थ इच्छापत्र आहे. दुसरा विलचा शब्द आहे व्यवस्थापत्र. आपल्या मृत्यूनंतर आपल्या प्रॉपर्टीची व्यवस्था कशी लावावी, कोणाला, आपल्या वारसांना, कुठल्या वारसांना कुठली प्रॉपर्टी मिळण्यात यावी हे माहिती असायला पाहिजे, म्हणून सुद्धा विल केलं जातं. आता सर्वात महत्वाचं म्हणजे विल कशासाठी करतात, त्याची नेसेसिटी काय. आतापर्यंत सगळ्यांना माहितीये की विल म्हणजे फक्त माझ्या वारसांना प्रॉपर्टी द्यायला पाहिजे. माझा एखादा फ्लॅट आहे किंवा जागा आहे, ओपन प्लॉट आहे, किंवा अगदीच काही नाही म्हणलं तर माझ्या घरातलं फर्निचर आहे, माझी कार असेल, माझ्या अगदी मोबाईल्स असतील किंवा लॅपटॉप असेल, तर सरसकट सगळ्यांना वाटतं की ही व्यक्ती माझ्या बायकोला मिळावी किंवा नवऱ्याला मिळावी किंवा माझ्या मुलांना मिळावी. पण काही काही ठिकाणी अशा सिच्युएशन्स आहेत की मुलं सांभाळत नाही किंवा स्त्री किंवा पुरुषाचा लाईफ पार्टनरचा मृत्यू आधी झाला किंवा त्या व्यक्तीला आणखीन काय काय वेगळ्या गोष्टींसाठी प्रॉपर्टी दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला द्यायची, तर मग कुणाला देता येईल. कारण कायद्याने असं बंधन आहे की तुमची प्रॉपर्टी असेल तर शरियत ऍक्ट प्रमाणे किंवा ख्रिश्चनांचा वेगळ्या सक्सेशन ऍक्ट, पारसींचा सक्सेशन ऍक्ट जो आहे, तर वेगवेगळ्या वारसांना देण्यात येईल. एखाद्या माणसाने जर विल केलं नसेल, म्हणजे पुरुषाने, तर त्याची प्रॉपर्टी त्याची मुलं, बायको आणि आई या सगळ्यांना मिळेल. समसमान हिस्से मिळेल, समान हिस्सा सगळ्यांना. त्याच्या भावाला द्यायचं असेल तर त्याला काय करायला लागेल बाबा, तर ते तिथं विल केल्यानंतर त्याच्या भावाला देता येईल ज्याने त्याची काळजी घेतली असेल त्या व्यक्तीने. हे जर नसतील कोणी तर मग वडिलांना द्यायचं असेल तर काय बाबा, वडील वारस नाहीत का, आहेत ना, मग वडिलांची काळजी घेण्यासाठी कोण आहे. मग अशा वेळेस पुरुषाला जर ती प्रॉपर्टी वडिलांच्या ह्याच्यासाठी काही द्यायची असेल, ठेवायची असेल, त्यांची काळजी घ्यावी त्यांच्या वृद्धापणात, तर त्यावेळेस विलचा उपयोग होतो. एखाद्या स्त्रीने जर मृत्यूपत्र केलं नसेल, म्हणजे सॉरी इच्छापत्र केलं नसेल आणि मृत्यू झाला, किंवा आजच्या काळात मृत्यूच व्हायला पाहिजे असं नाही, काही काही चुकीचे ऍक्सिडेंट होतात आणि अशा वेळेस ब्रेन डेड अशा केसेस येतात. त्यांच्यानंतर काय, त्यांची प्रॉपर्टी कोणाला द्यायची, त्यांचा व्यवसाय कोणाला द्यायचा ह्याच्याबद्दल माहिती नसतं. तर अशा एखाद्या केसेसमध्ये जर एखाद्या स्त्रीने केली असेल तर तिचं काय होतं की त्यांच्या मुलाला द्यावी. स्वकष्टाची प्रॉपर्टी आधी मुलांना देण्यात यावी, मुलं नसतील तर नवऱ्याला देण्यात यावी, नवरा नसेल तर सासू सासरे, सासू सासरेवर कोणी नसेल तर मग माझ्या स्वतःच्या आई वडील, बहीण भावंड त्यांना देण्यात येईल. आता हे थोडंसं बघायला गेलं तर अन्यायकारक आहे माझ्या दृष्टीने, माझं एक पर्सनल ओपिनियन. तर एखाद्या स्त्रीने एवढ्या कष्टाने स्वतःची काही प्रॉपर्टी तयार केली असेल तर ते फक्त सासू सासऱ्यांकडेच का देण्यात यावी, आपल्या आई वडिलांना का नाही देता यावी. अशा वेळेस विलचा उपयोग नक्की होतो. कित्येक वेळेस बहीण भावंडांनी काळजी घेतली असते, कित्येक वेळेस आपल्या जुन्या शाळा असतात किंवा काही आणखी नातेवाईक असतात ज्यांनी आपल्याला मदत केली असते. अशा लोकांना जर आपल्या प्रॉपर्टी मधला थोडासा हिस्सा द्यायचा असेल कृतज्ञतापूर्वक, तर ह्याच्यासाठी विलचा उपयोग होतो. आता विलची सुरुवात किंवा कशामुळे इश्यू झालाय पहिल्यांदा, तर खरं म्हणजे आज जी सुरुवात झाली ती LIC पॉलिसीच्या इश्यूमुळे झाली. 1969-70 साली एक मोठी केस आली जी सुप्रीम कोर्टाने आता डिस्कस केली. की एका माणसाने 2 पॉलिसी घेतल्या LICच्या. ही 1970 सालातली गोष्ट सांगतो. 10-10 हजाराच्या आधी पॉलिसी होत्या आणि त्यांनी त्याच्या दुर्दैवाने मृत्यू झाला, अपघाती मृत्यू झाला. तर त्यावेळेस त्या LICने नॉमिनी म्हणून त्याची जी बायको होती तिला पैसे देऊन टाकले. पण अशा वेळेस बायकोनी तिच्या सासू सासऱ्यांना स्वतःच्या मुलाला पैसेच दिले नाहीत. मग त्या सासू सासऱ्यांनी आणि त्या मुलांनी मायनॉर गार्डियनच्या ह्याच्यातनं त्यांनी केस सुरू केली आणि ती केस सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही, नॉमिनी हा काही लीगल वारसदार नाही. नॉमिनीला पैसे दिले ते ठीक आहे, पण ह्याच्यावर समान हक्क तुमच्या सासू सासरे आणि त्या मुलाचा पण आहे. त्याच्यात अजून एक हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये अजून एक थोडासा इश्यू येतो
की एखाद्या पुरुषाचे प्रॉपर्टी जर नंतर मुलं, पत्नी, बायको, ह्याच्यानंतर सून आणि नातू ह्याच्यातच येते. मला जर नात असेल तर मग माझ्या नातीलाही प्रॉपर्टी कशी राहणार माझ्याकडची, ही गोष्ट लक्षात नाही घेतली गेलेली. त्यामुळे नातीला जर काही प्रॉपर्टी द्यायची असेल तर आपल्याला विल शिवाय उपयोग दुसरा हे नाहीये, सोल्युशन नाहीये. आता जर नॉर्मल लाईफमध्ये असा इश्यू येतो की माझं प्रॉपर्टीवरती सातबाऱ्यावरती नाव आहे किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव आहे, तर ती प्रॉपर्टी माझी. हे पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे चुकीचं आहे. प्रॉपर्टी कार्डवर नाव असेल किंवा सातबाऱ्यावर नाव असेल तर तुमचा हिस्सा तयार झाला, पण ती प्रॉपर्टी तुमची नाही. एखाद्या सोसायटीमध्ये मी नॉमिनेशन फॉर्म दिला म्हणून माझ्या ती सोसायटी माझ्या नावावर पुढे फ्लॅट ट्रान्सफर करत नाही. प्रॉपर्टी 4 प्रकारे ट्रान्सफर होते. पहिली गोष्ट म्हणजे सेल डीड, जे आपण प्रत्येक वेळेस नवीन प्रॉपर्टी घेतो. पण दुसरी गोष्ट आहे लीज डीड, म्हणजे काही सोसायटी आहेत, बंगल्यांच्या सोसायटी असतात की जिथं 7-12 सोसायटीच्या नावावर असतो. मग अशा वेळेस 99 वर्ष, 500 वर्ष, 999 वर्षांची लॉंग लीज डीड केली जातात. आणि अशा करून ती प्लॉट अलॉटमेंट करून प्लॉट अलॉटमेंट देऊन त्या माणसाचा हक्क तयार होतो, मालकी हक्क तयार होतो. तिसरं आहे गिफ्ट डीड, बक्षीस पत्र. आपल्या जवळच्या नातेवाईकाला कोणातरी आपण प्रॉपर्टी बक्षीस देऊ शकतो. आणि चौथा आहे विल, म्हणजे इच्छापत्र. आता हे जे पहिले जे 3 आहेत, सेल डीड, लीज डीड आणि गिफ्ट डीड, याला सगळ्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी आहे. पण विल हा एकमेव प्रकार आहे की याला स्टॅम्प ड्युटीची गरज नाही, याला स्टॅम्प पेपरची पण गरज नाही, याला रजिस्ट्रेशनची पण गरज नाही. हा एवढंच काय, याला कुठल्या कागदाची पण गरज नाही. म्हणजे कागदाची गरज नाही म्हणजे हिरव्या पेपरवरच करायला पाहिजे, लिगल पेपरवर करायला पाहिजे असंही नाही. तर मी विलचे बेनिफिट्स काय असतात की विल म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे जी प्रॉपर्टी माझ्या स्वतःच्या नावावर आहे, स्वकष्टार्जित आहे, तीच प्रॉपर्टी मी विल मधनं दुसऱ्या वारसाला किंवा कुठल्याही व्यक्तीला देऊ शकतो. माझा एखादा मित्र आहे ज्यांनी मला पडत्या काळात मदत केली असेल, त्याला कृतज्ञता म्हणून द्यायची असेल तर तिथं विलच करता येईल. विल नसेल केलं तर तुमच्या त्या मित्राला काही तुमची प्रॉपर्टी जाऊ शकत नाही, त्याचा थोडासा हिस्सा जाऊ शकत नाही. मग स्वकष्टाची प्रॉपर्टी पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रॉपर्टी एक्झिस्टन्स मध्ये पाहिजे. मी मर्सिडीज बेन्झ पुढच्या वर्षी घेणार आहे, पण त्याचं बिल आत्ता करून ठेवतो, हे चालत नाही. तुमच्या अस्तित्वात असायला पाहिजे. तिसरं महत्वाचं म्हणजे याला तुमचं लिखित स्वरूपातच पाहिजे. ओरल बिल हे व्हॅलिड प्रकार नाही. मग लिखित स्वरूपात म्हणजे तुम्ही प्रिंटेड करू शकता किंवा तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरातनं पण लिहू शकता. असं नेसेसरी नाही की तुम्ही काहीतरी कॉम्प्युटरवर प्रिंटच काढताय. स्वतःच्या हस्ताक्षर, तुमचं सुंदर हस्ताक्षर असेल तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षर लिहू शकता. चौथं म्हणजे तुम्ही बिल किती वेळा करू शकता. असं नाहीये की मला आज एकदा केलं की मला पुढची 10 वर्ष करायचं नाही, असं नाहीये. तुम्ही रोज एक बिल तयार करू शकता. बिलला रजिस्ट्रेशन करण्याची पण गरज नाही, पण सेल डीड, लीज डीड आणि गिफ्ट डीडला मात्र रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे. तुम्हाला सब रजिस्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन करावं लागतं. इथं तसं नाही. म्हणजे हा सर्वात महत्वाचे सगळे बेनिफिट जे आहेत ते साधं प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्यासाठी बिलच उपयोग होतं. कित्येक वेळा असं होतं की आई वडिलांची प्रॉपर्टी असते आणि ती मुलांना द्यायची. अशा वेळेस काही जे सोसायटी असतात तिथं फक्त ते नॉमिनेशन फॉर्म भरून घेतात. परत मगाशी म्हटलं असं की नॉमिनी हा लीगल वारस, हा लीगल हे नसल्यामुळे, हेअर नसल्यामुळे काही सोसायट्या म्हणतात मग लीगल हेअर सर्टिफिकेट घेऊन ये. नॉमिनीला तुम्ही शेअर ट्रान्सफर करू शकता, त्याचा इंटरेस्ट तयार करता येतो, पण त्याचा तर तुम्हाला मेंबर करून घ्यायचा असेल, त्या सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरीनं ठरलं असेल तर तुम्ही लीगल हेअर सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. विलला सर्वात जास्त बेनिफिट असा आहे की आज विल झालं आणि माझी उद्या एखादी मी अजून एक काहीतरी वस्तू विकत घेतली, समजा दागिने विकत घेतले, तर अशा वेळेस परत विल करायची गरज नसते. तुम्ही त्याला कोडिसील म्हणजे पुरवणी पत्रक जोडू शकता आणि ते रजिस्टर करून घ्यायचं. म्हणजे विल, पहिलं विल रजिस्टर करायचं आणि पुरवणी पत्र पण रजिस्टर करायचं, त्याला म्हणतात कोडिसील. तर हे कोडिसीलचा पण उपयोग होतो. म्हणजे असं नाही की विलला जेवढे बेनिफिट्स दिलेले आहेत ते विलला जास्त. आता विल न केल्यामुळे काय होतं तर कित्येक वेळा 3 शब्द तुमच्याकडे ऐकले असतील. पहिला आहे लीगल हेअर सर्टिफिकेट, म्हणजे कायदेशीर वारसदार प्रमाणपत्र. वारस प्रमाणपत्र किंवा सक्सेशन सर्टिफिकेट, हे दोन्ही गोष्टी, सक्सेशन सर्टिफिकेट जास्ती करून मुव्हेबल प्रॉपर्टी असेल, म्हणजे स्थावर मालमत्ता, म्हणजे दागदागिने असतील, बँकेचे बॅलन्स असतील, एफडी असतील, शेअर्स असतील, या अशा ज्या गोष्टी मुव्हेबल आहेत त्या बऱ्याच वेळा सक्सेशन सर्टिफिकेटचा हे केलं जातं. दुसरा आहे की स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता, म्हणजे इममुव्हेबल प्रॉपर्टी, म्हणजे घरदार असेल, प्लॉट असेल, अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी लिगल हेअर सर्टिफिकेट घ्यायला लागतं. विल केलं नसेल तर ह्या 2 गोष्टी करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण का, ह्या 2 गोष्टींसाठी तुम्हाला सिव्हिल कोर्टात जावं लागतं.
सिव्हिल कोर्ट ठरवतं की माझा वारस कोण आहे बाबा, मग त्याला व्यवस्थित ऍप्लिकेशन करायला लागतं. मग इथं मात्र खर्च वाढायला लागतो. कारण की त्या सिव्हिलला तुमच्या प्रॉपर्टी व्हॅल्यूच्या 6% आसपास तुम्हाला त्याची कोर्ट फी भरायला लागते. आणि मॅक्झिमम लिमिट आहे 75,000 रुपये कोर्ट. म्हणजे आज 1 कोटी प्रॉपर्टी असेल तरी 75,000 आहे, आणि 10 लाखाची असेल तरी 75,000. तर आपली प्रॉपर्टी काय आहे ह्याच्यावरून आता परत खर्च 75,000, परत वकिलाची फी, आणि लागणारा वेळ हा एक 12 महिने ते 18 महिने वेळ आहे. म्हणजे एवढं प्रत्येक वेळेस तुम्हाला तिथं जाऊन यायला. तर आपल्या वारसदारांना जास्तीत जास्त वेळा ते मागे पळत पळत बसावं लागतं, किंवा वकिलाच्या मागे जा, कोर्टाच्या फेऱ्या मारा. विल न केल्याचा हा एक पहिला मोठा दुष्परिणाम आहे, असं माझं पर्सनल. दुसरं म्हणजे कित्येक ठिकाणी पैसे ट्रान्सफर होत नाही. फार उदाहरण द्यायचं झालं तर आपण सगळे व्यावसायिक आहोत. आपलं करंट अकाउंट असणे शक्यता आहे. तर सेव्हिंग अकाउंटला आपला नॉमिनी असतो. सेव्हिंग अकाउंटचे पैसे जर काही झालं आपल्याला तर बँका नॉमिनीला पैसे देऊ शकतात. पण करंट अकाउंटला सिंगल प्रोप्रायटर फॉर्म जो असेल तिथं नॉमिनेशन फॉर्म नसतो. मग अशा वेळेस जर पैसे तिथं लॉक झाले तर बँका म्हणतात जा तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट घेऊन या. माझ्याकडे आता एक केस चालू आहे की 2 भावंडांमध्ये भांडण नसताना सुद्धा त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता, आणि वडिलांच्या व्यवसायात दुर्दैवाने नुकसान झाल्यामुळे आज जवळपास 10-12 वर्ष नक्की झालेत की करंट अकाउंट मधले पैसे त्यांचे अडकून पडले, कारण का बाकीच्या वारसदारांनी पण त्याच्यावर क्लेम केलाय. त्यामुळे ही केस इतकी वर्ष चालते की त्याच्यातले जे काही पैसे आहेत 14 14 14 लाख ते गेले 12 वर्ष अडकून पडले. तुम्ही साधारण विचार करा की किती त्याचं नुकसान होत आहे. त्यामुळे ह्या पण गोष्टी होतात. त्यामुळे शांतपणे विचार करा, करंट अकाउंटच्या दृष्टीने विचार करा, आपली प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीने पण विचार करा. आता आपण म्हणलं असं, पण त्याला महत्वाचे काही नियम आहेत. म्हणजे आता नियम काय असू शकेल, तर पहिला म्हणजे ते लिखित स्वरूपात पाहिजे, प्रिंटेड फॉर्म मध्ये पाहिजे. मग तुम्ही हँडरायटिंग मध्ये ठेवा, नाहीतर कॉम्प्युटर प्रिंट ठेवा, ही महत्वाची गरज. त्याच्यावर ज्यांनी कोणी बिल करणार आहे त्याला म्हणतात टेस्टॅटर, त्याची स्वतःची सिग्नेचर पाहिजे. बऱ्याच वेळा बिल चॅलेंज केलं जातं, ज्याला प्रॉपर्टी मिळत नाही, एखादे 2 भावंड असतील तर अशा वेळेस एक भावंड चॅलेंज करतो बिल, मला मिळालं नाही म्हणजे त्यांनी वडिलांची सिग्नेचर किंवा आईची सिग्नेचर फोर्स केली. तर अशा वेळेस परत मग माझ्यासारख्या हस्ताक्षर तज्ञाची मदत घेतली जाते. पण तुमचा वेळ आणि खर्च त्याच्यातनं वाढत जातो बिल न केला. तर तुमची साईन पाहिजे. मग साईन केल्याबरोबर तुमच्याकडे आणखीन महत्वाचं म्हणजे कुठल्याही बिलला 2 विटनेसेसची सिग्नेचर लागते, साक्षीदार लागतात. ह्याच्या पुढे अजून एक महत्वाचं त्याच्यात लागतं, म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट. तुमचा जो कोणी फिमेल फिजिशियन असेल किंवा एखादा चांगला रेप्युटेड डॉक्टर असेल त्याचं फिटनेस सर्टिफिकेट घ्यायला. ह्या 4 गोष्टी असल्याशिवाय विल कन्सिडर केलं जात नाही. आता विल कोण करू शकतो? कुठलाही व्यक्ती जो 18 वर्षापेक्षा मोठा असेल आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असेल, हा महत्वाचा शब्द आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम, तर ती व्यक्ती विल करू शकते. म्हणजे याच्यात मूकबधीर पण आले, कर्णबधीर पण आले. एखाद्याला काही अपंग आहे तर ती व्यक्ती अपंग व्यक्ती पण करू शकते. तर एखादी व्यक्ती अंध व्यक्ती आहे ती पण करू शकते, जोपर्यंत अंध व्यक्तीला माहिती आहे की ती काय करते. फक्त एखाद्या मानसिकदृष्ट्या जर काही एखाद्या व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम झाला असेल, जन्मता असेल किंवा काही अपघाताने झाला असेल, तर ती व्यक्ती विल करू शकत नाही. आणि ह्याचा सर्वात जास्त विलचा बेनिफिट हा नुसते प्रॉपर्टी ट्रान्सफर नाही, तुमचे बँकेचे पैसे ट्रान्सफर होतात, एफडी होतात, तुमचे काही शेअर्स असतील तर ते होतात, तुमच्या एलआयसीचे पॉलिसीचे बेनिफिट घेण्यासाठी होतात. कित्येक लोकांचे काही वेगळे छंद असतात, जशी नाणी असतील, स्टॅम्प असतील, तर ते पण त्यांच्या वारसांना ते ट्रान्सफर करू शकतात आणि ते त्याच्यातनं पैसे मिळू शकतात. कित्येक लोकांनी, आज आपल्याकडे माहिती नाही, पण ट्रेडमार्क आहेत व्यवसायिकाचे, किंवा काही माझ्या व्यक्ती म्युझिक आहेत, हे करणारे आहेत, त्यांच्या कॉपीराईट्स आहेत ट्यून्सच्या, किंवा काही पेटंट्स असतील तुमच्या व्यवसायातल्या. तर अशा व्यक्ती पण ह्या गोष्टी जर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी तुमच्या वारसांना ट्रान्सफर करायला पाहिजे, तुमची रॉयल्टी कोणाला द्यावी, पुस्तक लिहिलेले लोक आहेत आमच्याकडे की ज्यांची कॉपीराईट 60-60 वर्ष असतो, तर ते रॉयल्टी कोणाला देण्यात यावी, तर अशा वेळेस ते बिलचा उपयोग होतो या सगळ्या गोष्टी. मग आता याच्यानंतर महत्वाचं हे काय असतो की त्याच्यानंतर कुठले कुठले प्रकारचे बिल असू शकतात. मी थोडासा फास्ट जातोय, तुम्हाला इथपर्यंत कळतंय का? म्हणजे फक्त प्लीज थंब हे करा, म्हणजे मला लक्षात येईल, कारण का वेळ कमी असल्यामुळे मी जरा फास्ट जातोय. दरेकर साहेबांचा प्रश्न आहे, आपण क्वेश्चन आणि आन्सर मध्ये घेऊया. माझा प्रश्न हे होता की टाइप्स ऑफ बिल काय असतील, म्हणजे नुसतंच प्रिंटेड आहे का? नाही, तर पहिलं ह्याला म्हणतात होलोग्राफ बिल.
होलोग्राफ विल म्हणजे हँड रिटन. आमच्याकडे असे पण क्लायंट आहेत की जे विल त्यांनी करून ठेवलंय, त्यांनी स्वतःच्या हस्ताक्षर ठेवलंय. फक्त आम्ही त्यांना कन्सल्टेशन दिलंय की तुम्ही कसं करा आणि कसं ड्राफ्टिंग करा. दुसरं आहे प्रिंटेड विल मध्ये सर्वात महत्वाचं येतो ते कन्करंट विल. माझी प्रॉपर्टी, काही असे पण व्यावसायिक आमच्याकडे आहेत की ज्यांची प्रॉपर्टी भारतात आहे कुठे, म्हणजे पुण्यात असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, कर्नाटकमध्ये आहे, पण त्यांची तशीच प्रॉपर्टी दुबईला पण आहे, काही जणांची अमेरिकेत पण आहे. तर अशा वेळेस दोन्ही हे वेगवेगळे देश आहेत. तर भारताच्या दृष्टीने वेगळं बिल करावं लागतं, युएसच्या दृष्टीने वेगळं बिल करावं लागतं, ज्या देशाचं आहे त्याला म्हणतात कन्करंट बिल. कन्करंट बिल हे एकाच वेळेस वाचलं जातं मृत्यूनंतर, म्हणून कन्करंट. तिसरा प्रकार आहे जॉईंट विल किंवा जॉईंट म्युच्युअल विल. जॉईंट विल हे नवरा बायको एकत्र करतात. म्हणजे कित्येक वेळा असं म्हणतात की माझ्या मृत्यूनंतर हिची प्रॉपर्टी किंवा ह्याच्यानंतर ह्याची प्रॉपर्टी, असं करतात. त्याला जॉईंट म्हणतात किंवा जॉईंट म्युच्युअल विल म्हणतात, कंडिशन वरती ठरतात. चौथा त्याचा प्रकार आहे मिरर विल. आता ह्यात पण नवरा बायको करतात, दोन वेगळी विल करतात. जॉईंट मध्ये एकच असतं, इथं मिरर मध्ये दोन होतात, बायकोचं वेगळं, नवऱ्याचं वेगळं, पण प्रॉपर्टी एकमेकांना ट्रान्सफर करू शकतात. आणि पाचवा महत्वाचा प्रकार आहे शाम विल किंवा शाम म्हणजे खोटं. कित्येक वेळा आमच्याकडे अशा पण क्वेरी येतात की अरे आई वडिलांना मुलं त्रास देतात, किंवा काही असे हे आहेत, दाम्पत्य आहे की ज्यांना मुलबाळ नाही आहे, पण त्यांना बाकीचे वारसदार आहेत आणि त्यांची प्रॉपर्टी वारसदार होण्याची शक्यता आहे आणि ते त्रास देतात. तर अशा वेळेस एक खोटं बिल तयार केलं जातं की ज्याच्यात त्यांना त्रास देऊ नये म्हणून काही आम्ही टर्म्स अँड कंडिशन टाकतो, पण त्यांचं खरं बिल वेगळं आम्ही रजिस्टर करून घेतो. आणि रजिस्टर बिल करण्याला सर्वात जास्त बेनिफिट आहे. त्यामुळे जर बिल करणार असाल तर नक्की रजिस्ट्रेशन करण्याचा विचार करा. रजिस्ट्रेशनचा खर्च जास्त येत नाही, माझ्या मते हार्डली 2 ते 4,000 काम होऊन जातं. त्यामुळे महत्वाचा विचार करताना ह्याच्या गोष्टीचा नक्की विचार करा. चौथा एक प्रकार आहे, हे 5 प्रकारचे बिल्सचे प्रकार आहेत. याच्याशिवाय माझ्या मते मी भरपूर पॉईंट्स कव्हर केलेत, पण ह्याच्यानंतर जर तुम्हाला आपण माझ्या मते क्वेश्चन या आन्सर साठी ठेवूया की मॅक्झिमम गोष्टी त्यातनं रिव्हील होतील. नसेल तर मग मी आणखीन काही थोडेसे पॉईंट नंतर डिस्कस करेन, जर क्वेश्चन आणि आन्सर मध्ये जास्त नसेल. क्वेश्चन आन्सर घ्यायचे? हो सर, चालेल. काय आपल्याला टाइमचं शॉर्टेज बऱ्यापैकी आहे. हा, म्हणून फक्त क्वेश्चन आन्सर विचारण्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की पर्सनल प्रश्न कोणी विचारू नका, कारण की आपण लाईव्ह प्लॅटफॉर्मवर आहोत. मला जे काही जनरल क्वेश्चन विचारायचे असतील ते विचारा, फक्त हँड रेज करा किंवा टेक्निकल तुमच्या ह्याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये तुम्ही जरी टाकलं तरी चालेल, किंवा हँड रेज करा. सर, आनंद कुलकर्णींकडनं प्रश्न येतोय, बिल करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी आहे का? बिल कॉस्ट प्रॉपर्टी कॉस्टवर अवलंबून असतो का? नाही, बिल साठी स्टॅम्प ड्युटीची अजिबात गरज नाहीये. त्याचा 1 रुपया पण लागत नाही स्टॅम्प ड्युटीचा. आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन जर करायला जाणार असाल तर तिथे दस्त हाताळणी फी म्हणून येते, आणि तिथले जे स्कॅनिंगचे चार्जेस येतात ते ऑफिशियल 1,000 रुपये तुमचं ते काम होऊन जातं. दुसरा आहे बिलची कॉस्ट प्रॉपर्टी कॉस्टवर अजिबात अवलंबून नाही. बिलचे ड्राफ्टिंग किती चांगल्या पद्धतीने केलं जातं त्याच्यावरच्या केसेस माझ्याकडे आता भरपूर की ज्या लोकांनी वकिलाची फी वाचवण्यासाठी स्वतः बिल केलं आणि आता त्यांच्या प्रॉपर्टीचा इश्यू झाल्यानंतर आता आम्ही ते कोर्टात फाईट करतो. किंवा कित्येक वेळा बिल घेतलं, पण बिल केल्यानंतर ड्राफ्टिंग इतकं खराब होतं की हार्डली त्यांनी म्हणलं की नाही, तुम्हाला जास्त 15 ते 20,000 खर्च येतोय, मग आम्ही 2,000 करून घेतो. ज्या 2,000 ज्यांनी करून घेतलं त्याची क्वालिटी एवढी खराब होती की त्याच्यावरनं आलेले इश्यूज आता आम्ही फाईट करतो. तर आता माझ्याकडे भरपूर केसेस, जवळपास 15 ते 20 केसेस आहेत की ज्याच्यावर हे अशा ह्याच्यामुळे झाले. त्यामुळे त्याच्या कॉस्टवर, प्रॉपर्टी कॉस्टवर नाहीये, ड्राफ्टिंगची कॉस्ट वेगळी असते. What is the of will name as dummy type of will? It is called as sham. SHAM. Sham will. शामचा अर्थ आहे तो खोटा. ओके. एनीबडी एल्स? कुणाला अजून काही प्रश्न आहेत? राजेश सर, प्लीज. बरोबर सर. विलला चॅलेंज करता येतं का? हो, चॅलेंज करण्यासाठी भरपूर पॉइंट्स आहेत की अगदी उतार वयात केलेलं विल असतं ना, ते बऱ्याच वेळा चॅलेंज केलं जातं. त्यावेळेस चॅलेंजिंगचा अर्थ तोच होतो की मानसिक सक्षम नसताना हे केलेलं आहे किंवा सिग्नेचर खराब झालेली आहे, म्हणून आम्ही म्हणतो रजिस्टर विल करा. आणि जर चॅलेंज होण्याची शक्यता असेल तर लगेच प्रोबेटसाठी ऍप्लिकेशन करा. प्रोबेट हा पॉइंट मी आता सांगितला नाहीये. प्रोबेट ह्याच्यासाठी कोर्टाकडनं आपण ते रजिस्टर विल, कोर्टाचं सर्टिफिकेट घेतो की हे प्रोबेटेड विल आहे. प्रोबेटेड विल चॅलेंज करणं अवघड असतं. इव्हन रजिस्टर विलला चॅलेंज केलं तरी सुद्धा त्याच्यावरती वेळ भरपूर जातो, पण त्याचं सांगता येत नाही. ओके सर.
Willची प्रवीण सत्यता कशी पडताळता येते? मला हा प्रश्न कळला नाहीये. म्हणजे सत्यता विलची म्हणजे काय? शेडगे सर प्रश्न विचारताय तुम्ही? हा हा पडताळता म्हणजे सत्यता कशी पडताळता येते हे कशा उद्देशाने विचारतोय? काहीतरी लिहिलं आणि होऊ शकतं की जोर जबरदस्तीनं लिहून घेतलं किंवा काय फोर्सफुली केलं, तर त्याच्यासाठी पण काय आहे का की खरोखर हे त्यांनीच लिहिलंय का किंवा हे नाही, खरंच त्याच्यासाठी लिहिलं आहे त्या का? प्रत्येक केस टू केस बेसिसवर त्याची सत्यता पडताळता येते. असं एका वेळेस सांगता येत नाही. असं काही सांगत नाहीये सत्यता पडणार. प्रोबेट अँड रजिस्टर विल समीर गॅलेक्सी 7 कोण इथे दिसत नाहीयेत मला. सर तुमचा व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ ऑन करा प्लीज. समीर गॅलेक्सी एनिवे 7 आय रजिस्टर थिंक. विलचा सोपा अर्थ आहे. रजिस्टर विलचा सोपा अर्थ आहे की तुम्ही सब रजिस्टरच्या ऑफिसमध्ये जाता आणि तिथं रजिस्टर करता, जसं सेल डीड आणि लेस डीड वगैरे आपण करतो तसं. प्रोबेटसाठी आपल्याला कोर्टात ऍप्लिकेशन करायला लागतं. कोर्टात ते रजिस्टर विल दाखवावं लागतं आणि कोर्टाचं एक लेटर मिळतं की हे प्रोबेटेड विल आहे म्हणून, आणि त्या प्रोबेटेडचं सर्टिफिकेट असतं असं प्रॉपर एक पानाचं, आणि ते त्यामुळे त्यातला वेगळा फरक आहे. 2 विटनेसेस रिक्वायर्ड आहेत. रिअलमी 5. ओके आपण प्रोबेट विच कोर्ट? सिव्हिल कोर्ट, सिनियर ज्युरिस्डिक्शन पुण्यात करता येतं सिव्हिल कोर्टाला, आणि सिव्हिल कोर्ट नसेल डिस्ट्रिक्ट कोर्टात करता येतं. प्रोबेटसाठी डिस्ट्रिक्ट कोर्टात करता येतं, सिव्हिल कोर्टात करता येतं. आम्ही सिव्हिल कोर्टात पण हे दिलेले आहेत. आत्ताचे ज्युरिस्डिक्शन नवीन त्या सिव्हिल कोर्टाला ज्युरिस्डिक्शन दिलंय प्रोबेटच्या, नाहीतर आधी हायकोर्ट करायला लागायचं. तुमची जर प्रॉपर्टी मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता अशा ठिकाणी असेल तर प्रोबेट विल करणं कंपल्सरीच. इथं नुसतं रजिस्टर विलचा उपयोग होत नाही. मेट्रोज मध्ये कंपल्सरी आहे. ओके. आय थिंक क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत कारण की आपल्याला वेळ खूप शॉर्ट आहे. मी तळेकर सरांना रिक्वेस्ट करतो की इथं समरी प्लीज. एक प्रश्न फक्त, मी अजून प्रश्न उत्तर दिलं नाहीये. एक नेहमी प्रश्न येतो की नवरा बायकोच्या नावावर प्रॉपर्टी हे आहे, फ्लॅट आहे, तर अशा वेळेस नक्की विल कोणी करायचं? नवरा बायको दोघांच्या नावावर को ओनर जे असतील तर दोघांचा हिस्सा 50-50% आहे. अशा वेळेस 50%च बिल करता येतं नवऱ्याला किंवा बायकोला. प्रॉपर्टीचं बिल करता येत नाही. तुमचा जर हिस्सा ठरला असेल तरच करता येऊ शकतो. आणि दाराची बाजू माझीच, त्याच्यामुळे मी आज नाही येऊन. सॉरी. तळेकर साहेब प्लीज. हा हॅलो. हा बोला सर. हॅलो. बोला ऐकू येतोय बोला सर. सर, ऐकू माझा आवाज येतोय? हो येतोय. हॅलो. येतोय सर. शैलेंद्र सर. हा बोला सर. हॅलो. हा बोला सर. आज आपल्या मेनच्या ऑनलाईन मीटिंगच्या याच्यासाठी शैलेंद्र सरांनी जो वेळ दिलेला आहे आपल्याला, म्हणजे हे जे विल करण्याच्या दृष्टीनं जे एक आहे, एक कालच्या लोकमतलाही बातमी आलेली आहे की अमेरिकेमध्ये डॉक्टर्स जे आहेत ते आता विल करत आहेत किंवा जे ऑलरेडी त्यांनी विल्स केलेली आहेत ते रिवाइज करत आहे. हे जे आताच जे इव्हेंट झालेला आहे किंवा जे हे झालेलं आहे, अस्ताव्यस्तपणा जे आलेला आहे ह्याच्या दृष्टीनं, तर त्याच्यासाठी विलची गरज आहे असं एक हायलाइट झालेलं आहे. आणि त्या दृष्टीनेच आपण आजचं सेशन आयोजित केलेलं होतं आहे. शैलेंद्र सर, तुम्ही तुमचा छान वेळ दिला. आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या निमित्ताने बऱ्याच जणांना माहिती झालेल्या आहेत. म्हणजे आम्हाला जनरली विल म्हणजे मृत्यूपत्र एवढ्यापर्यंतच आमचं हे होतं, संबंध होता. पण त्याला खरोखरी इच्छापत्र का म्हणावं हे आज आम्हाला लक्षात आलं किंवा कळालं. आणि मग त्याच्यातले जे प्रकार वगैरे तुम्ही सांगितलेले आहेत की इतक्या 4-5 प्रकारे आपल्याला विल करता येतं वगैरे, तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आता व्यवस्थितपणे आणि लवकरात लवकर म्हणजे ह्या गोष्टी करू शकतील, करतील, त्या दृष्टीनं स्वतःचा एक माइंडसेट डेव्हलप करतील असं. तर तुम्ही तुमचा वेळ दिलात त्याच्याबद्दल धन्यवाद. मेनच्या वतीनं तुम्हाला थँक्यू. थँक्यू ओके. एमिल. थँक्यू सर. थँक्यू. बऱ्याच जणांचा प्रश्न मला पर्सनल आलेला आहे की सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तो द्या. सरांचा ऑलरेडी तो शेअर केलेला आहे. मी अजून एकदा स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला सरांचं नाव आणि नंबर, तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल. ठीक आहे. सरांचं नाव आहे ऍडव्होकेट शैलेंद्र देशपांडे आणि त्यांचा नंबर आहे 9890032603.
323603. पुन्हा एकदा सर थँक्स अ लॉट, तुम्ही खूप वेळ दिलात. थँक्यू. थँक्स टू, आणि बाकी सगळ्यांना पण थँक्स, तुम्ही वेळात वेळ काढून ऑनलाईन मीटिंगला आलात. आपली अशीच मीटिंग आता सोमवारी परत होणार आहे, ॲज वेल ॲज अजून